मी शिवपुत्र स्वामीजी आहे. आपण हे श्री 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 सद्गुरू बसवारोड महास्वामीजी मठ ट्रस्ट इथं काल आपले पुजारी पूजा करत असताना एक महिलेने आपल्या पुजारीला चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केली आणि तो पुजारी म्हटला की त्याला काहीतरी वाटलं असेल म्हणून तो घेतला नाही. तर ती म्हणत होते की आत महाराज जे आहेत त्यांना जा आणि दे असं ती बाई म्हणत होती. पण तो घेतला नाही म्हणून तिनं आपल्या मठात टाकून गेली. हे सगळं दृश्य आपल्या मठाचे CCTVमध्ये ते सगळं कॅप्चर झालं. असं घडल्यानंतर ह्यांनी सांगितल्यावर मी म्हटलं काय चिठ्ठीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि काय मेसेज आहे? चिठ्ठीमध्ये मंदिर को उडाने वाले हैं असं लिहिलेलं होतं. ते वाचल्यावर आपल्याला एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालं मठामध्ये. हे कारण आजूबाजू एरिया आणि हे एकमेव इथं आपलं हिंदुत्वाचा मठ आहे. त्यामुळं आपल्याला वाटलं की भविष्यात काही काय म्हणतात त्याला अनौचित अघटित घडू शकेल. त्यामुळं आम्ही इथले डिपार्टमेंटला कळवलो. तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करत आहेत. पण हे सगळं बघता आपल्याला असं वाटतंय की ह्या मठाला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्या बाईवर योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे आणि ह्याच्या मागं जे कोणी अदृश्य शक्ती असेल तो शक्ती पुढं येणं हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं सरकार आणि हे डिपार्टमेंट ह्याच्यावर योग्य ते कारवाई केली पाहिजे असं मी सरकार आणि हे डिपार्टमेंटला विनंती करतो. जय श्रीराम. नई जिंदगी भागात या ठिकाणी काल एक धक्कादायक घटना घडली. नई जिंदगी भागात एक मठ आहे, सिद्धरूढ महाराज मठ. हे मठ 55 वर्षापासून इथं हिंदुत्वाचा प्रचार प्रसार सुरू आहे. या ठिकाणी काल एक मुस्लिम महिलेने 2 चक्रा मारून एक इथल्या साधक असलेल्या त्यांच्या हातात एक चिठ्ठी देत होते. तो घाबरून ते घेतला नाही. मग असं 2 चक्कर मारून तिथे कोपऱ्याला जाऊन ते चिठ्ठी टाकली. मग टाकल्यानंतर ते तिथल्या साधकांनी घेतला. त्या चिठ्ठीमध्ये असा उल्लेख होता की मठला हे मंदिरला आम्ही उडवू. असा इथल्या महाराजांनी ते बघितल्यानंतर ते इथं सगळं अशांतता पसरली. ताबडतोब पोलिसांना कळवलं. आमचा सगळं हिंदुत्व संघटना म्हणून आमचा पोलिसांना विनंती आहे, हा आजूबाजू सगळं प्रकार जे आहे ना, प्रसार जे आहे ना, मुस्लिम एरिया बहुसंख्या आहे आणि इथं एकमेव मठ आहे आणि ते मठामध्ये रात्री एक 5 ते 6 लोक असतात. दिवसभर येतात, प्रवचन करतात, साधना करतात, पण रात्री कोणी नसतात. म्हणून पोलिसांना एक विनंती आहे की इथे पोलीस बंदोबस्त इथं असला पाहिजे. पोलीस जर बंदोबस्त देत नसेल तर आम्ही हिंदुत्वाची संघटना म्हणून आम्ही इथं बंदोबस्त देऊ. पण हिंदुत्वाचे सरकार असताना आम्हाला रस्त्यावर उतरायची आवश्यकता नाही. आम्हाला फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण तातडीने ज्या ठिकाणी मुस्लिम एरियामध्ये हिंदू मठ आहेत त्या ठिकाणी आता बंदोबस्त देणं आवश्यक आहे. कारण सोलापुरात एवढे आतंकवादी सापडायला लागलेत. आता हा एक प्रकार एवढा भयानक आहे, म्हणजे डायरेक्ट त्यांनी चिठ्ठीमध्ये मंदिर उडवतो म्हणून चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे हे जे आहे ना, गंभीर घटना आहे. हे ATSने सखोल चौकशी करावं आणि याच्या मागं कोण आहे संबंधितावर कठोर कारवाई झाली पाहिजे. श्रीराम. मी हिंदवी सेना अध्यक्ष सुधीर भैरवाडे. आपल्या सोलापुरातले जे मुख्य मंदिरं मठ आहेत त्यामध्ये हे मुख्य मठ आहे श्री श्री सद्गुरू सिद्धारूढ महाराजांचं मठ. आज त्यांना इथं 53 वर्ष झाले समाधी घेऊन. यांचं या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही कुणाशी वाद नाही, कुणाशी भांडण नाही. ते आपलं इथले साधना करतात, इथले साधक लोक इथं येतात, प्रवचन करतात आणि इथं लोक निर्व्यसनीहून बाहेर पडतात. म्हणजे इथले जे येणार आहेत ते सगळे चांगल्या घरातलेत. मग यांना इथं पत्र्याचं धमकीयाचं कारण काय? कारण की आज इथं वातावरण बघितलं तर सोलापूरमध्ये 124 कोटी रुपये त्या पाकिस्तानशी संबंधित सापडलेले आहेत. मग इथं आज या भागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती सगळ्यात जास्त लोक या भागामध्ये राहतात आणि मठ सुद्धा इथंच आहे. त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतोय की या मठाला चांगली सिक्युरिटी द्या आणि या महाराजांना सुद्धा सिक्युरिटी द्या. आता त्या महिलांचा व्हिडिओ बघितला
तर ते महिला इथून 3 चक्रा मारलेली आहे आणि चिठ्ठी द्यायचा सुद्धा प्रयत्न केली आहे, पण तिथल्या साधकाने चिठ्ठी घेतली नाही. मग ती चिठ्ठी आत फेकून तिनं निघून गेली. याचा अर्थ काय काढायचं की आता काय जण म्हणाले की ती महिला अशी आहे, पण ते तिच्या पाठीमाग भरपूर कुठलं तर षडयंत्र आहे. आता चिठ्ठी वाचली तर ती वेगळं काय तर लिहिली आणि स्पष्ट एका ठिकाणी लिहिली आहे की हम मंदिर को उडाएंगे. स्पष्ट एका ठिकाणी मंदिर को उडाएंगे लिहिले आणि खाली दुसराच अर्थ लिहिले. म्हणजे तिनं सगळ्याला गुमराह करायचा प्रयत्न केली आहे आणि तिनं न कळत धमकी दिलेली आहे. काय हे- मागणी? आता आमची मागणी अशी राहील की या मठाला संरक्षण द्या, महाराजांना सुद्धा संरक्षण द्या, कारण की पूर्ण हिंदू मुस्लिम बहुल भाग आहे पूर्ण आजूबाजूचा आणि भरपूर गुन्हेगार वृत्तीचे लोक इथं राहिलेले आहेत आणि ATS मार्फत इथं काही जणांना उचलले बी गेलेले आहे, यांची चौकशी बी लावलेली गेलेली आहे. आणि त्यासाठी आज परत आम्ही परवा बी मुद्दा उचललेला होता की 106 एकर जमीन अतिक्रमण मध्ये आहे, त्या अतिक्रमण जमिनी सरकारनं ताब्यात घ्यावं हे सुद्धा आम्ही उचललं होतं. त्या अनुषंगाने की या शेवटच्या व्यक्ती कोण आहे, तिला चिठ्ठी दिली कोण, तिच्या संबंधित हाय कोण, तिच्या आजूबाजूला राहतंय कोण, म्हणजे हे सगळं शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्याची चौकशी करा आणि महाराजांना आणि मठाला तिथं पोलीस सिक्युरिटी दिली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.